मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. ओ चला बाहेर 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 बाहेर. काय परवानगी वगैरे विचारायची काय पद्धत आहे का नाही? एक मिनिट. काय काय काय? हा विश्वासराव सरपोतदारांचाच बंगला ना? हा. हे पहा माळीबुवा. मी माळीभाऊ नाही, मग? मीच विश्वासराव सरपोतदार. हो का? हा. माफ करा. ठीक आहे ठीक आहे. पण काय? धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? तुझा त्याचा काय संबंध? अहो मी त्याला कोल्हापूरून भेटायला आलोय. तो माझा मित्र आहे. तुझ्यासारख्या भामट्यांना मी बरोबर ओळखतो. तू वाटेल त्या थापा मारू नकोस. अरे काय थापा काय? अहो हे बघा तो आला. ए धनंजय धनंजय इकडे इकडे. हे बघ काय म्हणतात, मी थापा मारतो म्हणून. हा काय म्हणतो बघ. कोण तू? हं? अरे मी सुधीर. त्याला मी तुला ओळखत नाही. अरे काय असं काय म्हणतो, ओळखत नाही? अरे तू केवढा बदललास रे. आपण कोल्हापुरात केवढे दोस्त. चल शेंड्याला नको उगाच. बदमाश. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला नीट पत्ता सांगा, मी तुम्हाला तिकडे नेऊन पोहोचवतो. चला 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 चला. निघा निघा निघा. बघितलंस, हे असे भामटे घरात शिरतात तुम्ही असताना. काय घरात? हो, मग चोऱ्या करून निघून जातात. आता बघा म्हणजे झालं, मला माळी म्हणाला. माळी म्हणाला? हो. तुमच्या तोंडावर तुम्हाला माळी म्हणाला? पुरे. हा अरे अरे काय चाललंय? काय चाललंय काय? तू आत इकडे. सुद्धा तू इकडे उठलं. अरे नोकरी शोधायला. म्हणजे काय? अरे म्हणजे माझ्या काकाने मला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं की तुझ्याकडेच येऊन राहावं. तुझ्याकडे राहायला जागा आहे. मालकाला बघितलंस ना? अरे हो रे, पण मी आता काय करू, कारण पुण्यात माझा तूच एक मित्र आहेस आणि मी आता कोणाकडे जाऊन राहायचं? बरं ठीक आहे, तू इकडे राहा. हं. पण एक लक्षात ठेव, काय? तू त्या दरवाजाने यायचं नाहीस. हं. तुझा येण्या जाण्याचा दरवाजा म्हणजे खिडकी. कुणाच्या खांद्यावर बाजार मास्तर. हे बघ कमळे, तुझा बाप मला बाजार मास्तर म्हणत असला तरी तू म्हणलेलं मला कपायचं नाही सांगून ठेवतो. राहिलो. मग प्रेम मास्तर म्हणू? हा चालेल. तू इथं कशाला आली? खरं सांगायचं तर तुला भेटायला आणि खोटं सांगायचं तर बांगड्या भरायला. अहे. हे बघ परशा, हा? आपल्याला असं निवांतपणे बोलायला बी मिळत होय नाही. ना. आज आबा बी शेजारच्या गावाला गेलाय, म्हणून म्हटलं तुला गाठावं आणि तुझ्या संग खूप खूप बोलावं. अशीच काहीतरी आयडिया करीत जा की बरं वाटते बघ मला. बरं दे पिशवी. कशाला? आपल्याला असं पाहून लोकांना वाटत की नवरा बायकोच बाजाराला चालल्यात. चावटे नाही. खरं सांगू कमळे, कंटाळा आला बा सगळ्या गोष्टीचा बघ. मला बी कळतंय रे ते. तमाशालून मला नाव मिळवायचंय. या लोकांशी संबंध वाढवावेत, घसट वाढावी म्हणून चांगली कारकुनाची नोकरी सोडून तुझ्या बापाकडे नोकरीला लागलो. पण त्यानं मला बाजार मास्तर करून माझा कचरा करून टाकला ग. अरे पण त्यामुळे तर तुझी ना माझी गाठ पडली ना. होय ग, पण माझ्या गाठीशी काय लागलं? इतकं चांगलं लोकनाट्य लिहिलं होतं, तुझ्या बापानं ते कचऱ्याच्या पेटीत फेकून दिलं. असा राग आला होता मला त्याचा. जरा दमाने घे माझ्या राजा. हा, आजपर्यंत तुझ्यासाठी दम खाल्ला आणि धरला. तुझा बाप पण ग्रेटच आहे. पगार बाजार मास्तरचा देतो आणि अडचणीला गवळणीत मावशी म्हणून उभा करतो. त्याचे वेगळे पैसे पण देत नाही. अरे काहीतरी रस्ता सापडेल याच्यातून. हे बघ तुला सांगतो कमळे, तुझी नोकरी सोडल्याशिवाय रस्ता सापडणार नाही. रस्ता कुठला बी आणि कसला बी सापडू दे, तर आपल्या दोघांची वाट एकच असेल. अगदी तुझ्या गळ्या शपथ. कमळे तुला सांगतो, तुझा बाप काय पण बोलू दे, पण तुला मी सोडणार नाही. अगदी तुझ्या गळ्याला गळा लावून शपथ घेतो. हे तुझे धंदे, ठेव तुझा बाजार. आबा, मी काय सांगतो? तुझं खबर आधी बंद कर. अहो मी खरंच बाजारात गेलो होतो. एका उरलेले ठेव 10 तुझ्याकडे. रुपये. आणि हे 90 रुपये झालं की 100. 15 दिवस नोकरी झाली, त्याचा हा पगार समजायचा आणि आपला रस्ता धरायचा. आबा, मी काय तू करतो? काम कर आणि तुला बजावून ठेवतो. पुन्हा जर माझ्या कमळी बरोबर दिसला तर हिजारी तंगडे नाही घावायचं तुझ्या. चल का काढते? आबा, आबा, ऐक तरी मी काय सांगते. ए थांब 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 थांब. ए बाजूला थांब 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 थांब. ए धनंजय, हे घे पैसे. परशात तू अचानक कसं काय आलास? अरे त्याचं काय झालं, कमळीच्या बापानं अचानक नोकरीवर लात मारली म्हणून अचानक आलो. अच्छा अच्छा. आणि ते लोकनाट्य काय लिहितो त्याचं काय आलं? आधी उदरनाट्य मग लोकनाट्य. अरे पोटा पाण्यासाठी नोकरी नको काय शोधायला? अच्छा, म्हणून तिकडे आलास काय? राहायची सोय? आता हे काय विचारणं झालं? तुझ्याशिवाय दुसरीकडे राहीन का मी? झालं म्हणजे मेलो. मी मेलो. का मेला? का मेलो? या घराचा मालक नंबरी आहे. आपला सुद्या माहिती ना, सुद्या. हो. त्याला इकडे राहायला दिलेलं नाही. मग? चोरून ठेवला त्याला मी घरात. हा. आणि आता तू आलास. झालं की नाही म्हणते? आहेत की नाही म्हणते? अरे घाबरतोच गजाला. कोल्हापुरात असताना एवढ्या शेंड्या लावल्या, त्यात आणखीन एका शेंडीची वर. तुझं काय जाते बोलायला? माझी हजामत कर इकडे तो. मी आलोय ना. हळू, हळू 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 हळू. मागून ये गप्प. अरे परशा तू करू नकोस. हा पण नोकरी शोधायला आला इकडे. अरे पण त्या टकल्याचं काय? ह्याला मारगोळी रे. गनिमी काव्याला लढायचं. आपण सुध्याच्या वेळेला. सुद्या
ए उठव ना त्याला. कशाला त्याने बडबडायला मग उद्या सकाळी कळेल त्याला. हो ह्याला परशा त्या छबुरावानं तुझं प्रकरण प्रत्यक्ष बघितल्यावर अजून दुसरं काय होणार होतं? असा राग आला होता वाटलं उचलावं आणि नदीत फेकून द्यावं साल्याला. अरे पण आधी त्यांनीच तुला फेकलं ना. ए आता नोकरी शोधायला लाग ताबडतोब. ते करणारच आहे हा. पण पैशाची गरज आहे. 20 रुपये दे ना जरा. मी 20 रुपये देऊ? माझं बाकीत एकदम साफ आहे. अरे हा धनंजय कमावताय ना. गमावत असलं तरी आता गमावत आहे. सगळा पगार मी केव्हाच गमावलाय. थोडे तरी दे ना. 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 2.5 रुपये तरी दे. मिळणार नाही. मिळणार बोल नको. हा तर मी काय म्हणत होतो? तुमचा पेपर तयार आहे. अरे वा. हा तिसरा माणूस कोण आहे? कोण कोण काय? हा 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 शंतनूचा मित्र आहे. शंतनूचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय. काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात. तुम्ही केला होता काय कधी अभ्यास? काय नाही. काय हो तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कब्बशा कशा? 4 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज आहे ना त्याला. इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? ठकठाक. अरे परशुराम परशुराम. अरे ये परशुराम ये अगदी वेळेवर आला. ये ना ये. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे. तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायलला इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये म्हणालो होतो. तेच न्यायला आलोय. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर आणायचंय ना. 70 रुपये म्हणून ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या औषध. तुम्ही काय काळजी करू नका. औषध आणतो तो. वाट बघा. आणणार ना तो. म्हणजे काय? अरे वा बरं येतो परशुराम. हे घे 20 रुपये. इस्रायलचं काय? तुला काय करायचंय? 20 रुपये घे. मला काय करायचंय? 20 रुपये मिळाले इस्रायल गेलं बोंबलत. तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत. तुमचं गाणंही मला आवडलं. तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा. आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली हा? आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत काय तुमची? का? काय त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर होतील काय? अरे दादा आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. तिकीट काढू. अरे छे रे फुकट 5 वेळा येतात. ते मरू दे. याची आनंदाची बातमी ऐक ना. काय अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. काय सांगतोस काय सुद्या? कॉंग्रॅच्युलेशन. नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस? पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके परशा सुद्या आपण बाहेर जाऊया. याला अवकाश डिस्टर्ब नको. ठीक आहे ठीक. ओके ओके Cheers! तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.